नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी लाईफ या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर हरभरा पिकाला पहिलं पाणी व्यवस्थापन फूल येण्या अगोदर म्हणजेच कळी याच्या अगोदर आपल्याला पहिलं पाणी व्यवस्थापन करायचं आहे 40 ते 45 दिवसानंतर। त्यानंतर घाटी लागल्यानंतर आपल्याला 70 ते 75 दिवसांनी दुसरं पाणी द्यायचं आहे। तर आपल्याला मित्रांनो इथं जास्त पाणी द्यायची आवश्यकता नाही, कारण आपण जास्त जर पाणी दिले तर आपल्याला इथं मूळ कुंज झालेली जास्त दिसून येते, कारण आपला हरभरा जास्त मेलेला दिसेल। त्यासाठी आपल्याला जास्त पाणी व्यवस्थापन शक्यतो करायचंच नाही आहे, तिथे आपलं भरपूर हरभऱ्याचं नुकसान झालेले दिसते। तर आता फूल बघू शकता मित्रांनो, हरभऱ्याला भरपूर प्रमाणात फूल आलेलं आहे, बघू शकता तुम्ही। घाट्या बी लागत आहे, तर आपल्याला इथं शक्यतो मित्रांनो पाणी टाळायचं आहे। आपल्याला इथं घाट्या धरल्यानंतर आपल्याला इथं चांगल्या प्रकारे पाण्याचं व्यवस्थापन करायचं आहे। सध्या तर इथे पाण्याची आवश्यकता तर मित्रांनो नाही आहे, कारण पाणी याला झालेलं आहे। तर बघू शकता भरपूर मोठ्या प्रमाणात फूल आलेले आहे, त्यामुळे शक्यतो पाणी आपल्याला टाळायचंच आहे। 75 दिवसानंतर पाणी व्यवस्थापन करायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे हरभरा आपला आलेला आहे चांगल्या प्रकारे। तर अशा प्रकारे मित्रांनो पाण्याचं व्यवस्थापन करा तुम्ही। तर मित्रांनो अशा प्रकारे पाण्याचं नियोजन करू शकता तुम्ही पण। बघू शकता फुटवे पण भरपूर झालेले आहे, फूल पण भरपूर आलेले आहे। त्या अशा कंडिशनमध्ये मित्रांनो हरभऱ्याला आपल्याला फवारणीची आवश्यकता आहे। तर मित्रांनो दुसऱ्या फवारणीचा व्हिडिओ मित्रांनो लवकरच येईल मित्रांनो। कोणते टॉनिक वापरायचे आहे, कोणती कीटकनाशक, तर लवकरच येईल मित्रांनो। तर मित्रांनो तर अशा कंडिशनमध्ये मित्रांनो तुम्ही शक्यतो पाण्याचं व्यवस्थापन करूच नका, घाट्या धरल्यानंतरच करा। तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला म्हणजे सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन नोटिफिकेशन येऊन जाईल। धन्यवाद।